श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीनं शनिवार दिनांक 20 जुलै रोजी साविडी येथील माऊली सभागृहात क्रांतिज्योती कृतज्ञता सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुपौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक अहमदनगर शहरातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा, गुरुजनांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या प्रसंगी खासदार डॉक्टर निलेश लंके म्हणाले की गुरु हे खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगण्याचा आधार शिकवतात. गुरु हे केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर संपूर्ण कुटुंब घडवतात. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गुरूंचा सत्कार करणं ही एक विलक्षण संकल्पना अभिषेक कळमकर यांनी मांडली असून व्यक्तीनं कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रात छत्रपती शिवरायांप्रमाणे उत्कृष्ट काम करायला हवं, असंही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेश लंके म्हणाले. हे सगळं तरुणांचं भविष्य आणि त्यांनी शब्द टाकल्यानंतर कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि कार्यक्रम पण सुद्धा एकदम आगळा कार्यक्रम. श्रीयोग प्रतिष्ठानला 12 वर्षे झाल्यानंतर त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंदनीय गुरुजनांचा सन्मान सोहळा आम्ही बऱ्याच कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. कळमकर सर, संजय कळमकर सर, टेमकर सर हे आमचे सर्व शिक्षक मंडळ, कडुसकर सर आहेत, आमचे काटमोरे साहेब आहेत. सगळ्या शिक्षक लोकात मीच वेगळा दिसतोय. आणि बरेच कार्यक्रमाला आम्ही उपस्थित दाखवले, आमच्या हस्ते कार्यक्रम झाले. पण एक गुरुजनांचा सन्मान सोहळा हा पहिल्यांदाच माझ्या हस्ते होते, त्यामुळे न विसरणारा कार्यक्रम. आजच्या हातून खेळाडूंचा सत्कार होतोय, अजून वेगळे सत्कार होते. पण गुरुजनांचा ज्यांनी खऱ्या अर्थाने पिढ्या घडवल्या आणि अभिषेकराव हे यादी कोणी काढली, नावं कोणाकडून काढली, कोणाकडून सर्च केले, हे कुठून सापडून आणले, एकदम परफेक्ट माणसं सापडून म्हणजे काय एक मोहरा आम्ही बघत होतो. मोहरात म्हणता येणार ना, मी संपर्कात नाही आलो, हे सगळ्यांचे नाव ऐकून एकेकाने हजारो पिढ्या घडवल्या, हजारो लोक घडवले त्यांनी खऱ्या अर्थाने. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलं. सर्वसामान्य ज्ञानदानाचं काम म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे. आम्ही सुद्धा कधी बोलतो का आम्ही समाजसेवा करतो, आम्ही लय उजवं काम करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असेल ना, तो ज्ञानदानाचं काम करणारा आमचा शिक्षक आहे. शिक्षकाच्या ताब्यात मातीचे गोळे येतात, मातीचे गोळे येतात, पण ते गोळ्याला आकार देण्याचं काम करतो ना, तो म्हणजे माझा शिक्षक करतो. म्हणजे आज कुणी असू, मी व्यासपीठावर तुमच्या समोर बोलतो ना, माझ्या गुरुजनांची कृपा दृष्टी. माझ्या आपले आईवडील आपल्याला जन्मदाते आईवडील असतात, पण आईवडिलांनी इतकंच श्रेष्ठ जो असतो तो म्हणजे माझा गुरुजन असतो. प्रत्येक गुरुला वाटतं की माझा विद्यार्थी चांगला घडला पाहिजे, चांगला आदर्श घडला पाहिजे. अभिषेकराव, खरंच तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यावेळेस बघा ना, माणूस आयोजक सुद्धा कसा स्वार्थी बघत सांगत तुम्हाला, त्यांना शिकवणारे शिक्षक आले, आम्हाला बाजूला रेटलं आणि ते पुढे गेले सत्काराला. म्हणजे काय प्रेम आहे, असं प्रेम असावं गुरुजनांचं आहे का. आता आपण नाही का एखाद्या शिक्षकाला आपण बघितलं की लांबून जातो, मी नाही त्याच्यातला म्हणायला. माझा शिक्षकाचा एवढा काही संबंध नाही आला. म्हणजे पहिल्यापासून मी एकदम कमी शाळेत बसणारा विद्यार्थी होतो. आणि खरं आहे ते काय लपून ठेवायचं का. तुमच्यासारखे शिक्षक बरं झालं मला भेटले नाही, आता मी कुठंतरी नोकरीला लागलो असतो ना, आपली ओळख नसते काही काय नाही. म्हणजे आपली शाळा म्हणजे वर्षात आपलं काय तर 2-3 महिन्यातून एकदा जायचं आपलं. सरांना पण आपलं गुढी सर तेवढं हजार लावा ना राव. सर म्हणा जाऊन दे, एवढं बारीक तोंड केलं म्हणून लावून टाका, हजार लावायचं. मी तर म्हणतो कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण त्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय झालं पाहिजे. पण गुरूंबद्दल प्रेम आहे ना, गुरूंबद्दल आत्मीयता आहे ना. खरंच गुरुपौर्णिमेच्या आज आपलं गुरुपौर्णिमेचं सुरुवातच होणार आहे काही घंटेने. अभिषेकराव इतका स्तुत्य उपक्रम केला ना तुम्ही, अरे खरंच अभिषेकला मी सलाम करतो. अरे आम्हाला कधी सुचलं नाही असं गुरुजनांचे सत्कार करावा. कारण गुरुशिवाय काय नाही. ते म्हणतात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, काय तो यांना येतं का नाही बघत ते. बरेच आडाने दिसतात, माझ्यासारखीच गँग दिसते. अरे गाळ्या जागा तरी फरक कमीत कमी. अरे गुरु शिवाय काय नाही, एकलगच होऊन गेलाय का नाही.
एकलव्याला पण त्यांनी गुरुला स्मरून केलं, त्यांनी गुरुला स्मरून तो शिकला एकलव्य खऱ्या अर्थाने अतिशय. आणि नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने आदर्शपणे काम करणारे शिक्षक ही मंडळी, म्हणजे एक एक पोकळे सर असो, आमचे बाबर सर असो, अजून चितोळे सर असो, हे म्हणजे हे ब्रँडेड माणसं म्हणजे त्या क्षेत्रातले आहे का. पोकळे सर एकदम मी सगळ्यांचं नाव ऐकून बरं का. नाव कोणाचं ऐकायला मिळतं माहिती का, 2 प्रकारच्या लोकांचं. एक म्हणजे एकदम आदर्श, ज्यांनी आदर्शपणे अनेकांचा संसार उभा केला. संसार उभा केला म्हणजे काय, एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं आणि तो विद्यार्थी चांगल्या पोस्टवर गेला, याचा अर्थ त्याचा संसार उभा राहणार, त्याचं कुटुंब घडणार आहे. तुमच्यासारख्याने अनेक कुटुंब घडवलेले, खरंच एकदम अतिशय चांगलं प्रामाणिक काम करणारी ही सगळी शिक्षक मंडळी. त्यामुळे या माझ्या आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळा आज आमच्या स्त्रीयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला. यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले की महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळानं गेल्या वर्षी शिक्षकांचा सत्कार व्हावा याकरता पुरस्कार जाहीर केले, परंतु आज अखेर शिक्षकांना पुरस्कारित करण्यात आलं नाही. ही शोकांतिका आहे. शहरातल्या गुणवंत शिक्षकांनी माझ्यासह अनेकांवर संस्कार केले, पिढ्या घडवल्या. त्या ज्ञान तपस्वी गुरुजनांचा सन्मान व्हावा, यातून युवा पिढीपर्यंत एक वेगळा सामाजिक आदर्श जावा आणि गुरुजनांपासून दुरावत चाललेल्या गुरुशिष्य परंपरेचा सांधा पुन्हा जुळावा, हीच अपेक्षा ठेवून आपण या सोहळ्याचं आयोजन केल्याचं अभिषेक कळमकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर निलेश लंके उपस्थित होते. यावेळी श्री योग प्रतिष्ठानचे संस्थापक अभिषेक कळमकर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा परिषद अहमदनगर माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील नामवंत गुरुजनांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह तसंच रोपटं भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानासाठीच्या निवड समितीनं शिफारस केलेल्या प्राचार्य खाशेराव शितोळे, प्राध्यापक बालकृष्ण सिद्धम, रतिलाल कासवा, अर्जुन पोकळे, प्राध्यापक डॉक्टर शेख अब्दुल सलाम, अब्दुल अजीज, राजेंद्र लांडे, विजयकुमार कारभारी, नवनाथ बोडके, श्रीमती अर्चना गिरी, भरत बिडवे, विठ्ठल उरमुडे, शीतल बांगर, अरविंद कुडिया, बाबासाहेब शिंदे, श्रीकांत निंबाळकर, भाऊसाहेब कबाडी, प्राध्यापक संजय धोपावकर, उद्धव गुंड, अंजली जितेंद्र वल्लाकट्टी देवकर, एकनाथ बाबर, संजय कुमार निकरड, शंकर बारसकर, अंबाराज शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक गुरुजनांचा सन्मान सोहळा माऊली सभागृहामध्ये संपन्न झाला. खासदारगी निलेशजी लंके या कार्यक्रमाला उपस्थित होते. इतर अनेक पदाधिकारी होते, अधिकारी आहेत. सोहळा सुरू आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे आपल्या समाजामध्ये शिक्षकांना असा सन्मान हा वेगवेगळ्या माध्यमानं दिला पाहिजे. कौतुक अभिषेक यांचं करावं लागेल की राजकारणामध्ये असताना शिक्षकांचा सन्मान करावं असं त्यांना सुचलं, कारण आजूबाजूचं मी काय आता बोलत नाही, परंतु फक्त शिक्षक दिनीच शिक्षकांना प्रतिष्ठा द्यावी, सन्मान करावा, इतर वेळेला मात्र त्यांची अप्रतिष्ठा करावी, असं प्रदूषित वातावरण आजूबाजूला असताना आजचा कार्यक्रम हा शिक्षकांना अत्यंत आनंद देणारा आहे. या शहरातील परिसरातील अनेक सेवानिवृत्त असतील, अनेक ज्ञानयोगी शिक्षक असतील की ज्यांनी हजारो पिढ्या घडवलेल्या आहेत. आज त्यांचा सन्मान झाला आहे आणि या सन्मानानं त्यांना कुठंतरी कृतार्थ जाणीव झाली आहे की हे नवीन मुलं राजकारणातले का असेनात आपला सन्मान ठेवत आहेत आणि ही खूप मोठी सुखावह गोष्ट त्यांच्या दृष्टीनं आहे. म्हणून हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.